नमस्कार. आज आपण एका अशा नैसर्गिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजी आजोबांच्या काळापासून स्वयंपाकघरात आणि औषधांच्या डब्यात हक्काची जागा मिळवून आहे. हो, अगदी बरोबर ओळखलत. मी बोलतेय कोरफडबद्दल. हे खरं तर एक असं अमृत आहे जे आपलं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही एकाच वेळी जपण्याचं काम करतं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण जाणून घेणार आहोत की कोरफड पोटाच्या समस्यांवर कसं काम करतो, पिरियडचा त्रास कसा कमी करतो, वजन नियंत्रणात कशी मदत करतो आणि हो, चमकदार त्वचा आणि मजबूत केसांसाठी त्याचा वापर कसा करायचा. शिवाय आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी तो किती महत्वाचा आहे. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे सविस्तरपणे पाहूया. चला, सगळ्यात आधी आपण आपल्या आरोग्यासाठी कोरफड किती आणि कसा फायदेशीर आहे हे पाहूया. कारण म्हणतात ना, खरं सौंदर्य हे आतूनच येतं. आपल्यापैकी अनेकांना बद्धकोष्ठता, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास अधूनमधून होतच असतो, नाही का? पण ह्यावर एक अगदी सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे, तो म्हणजे कोरफड. कोरफडीचा रस आपल्या आतड्यांची स्वच्छता करतो आणि पचनक्रिया सुधारतो, ज्यामुळे ह्या सगळ्या त्रासांपासून आपल्याला मस्त आराम मिळतो. पण मग प्रश्न येतो की हा रस घ्यायचा कसा? खूप सोपा आहे. फक्त 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात 1 ते 2 चमचे कोरफडीचा रस मिसळा आणि रोज सकाळी काहीही न खाता म्हणजे उपाशीपोटी प्या. बघा, ही एक छोटीशी सवय खूप मोठा बदल घडवू शकते. पिरियडचा त्रास हा तर अनेक जणींसाठी एक मोठा चिंतेचा विषय असतो. पाळी वेळेवर न येणं किंवा पोटात खूप दुखणं यामुळे होणारा त्रास खरंच असह्य असतो. पण तुम्हाला माहितीये का, कोरफड इथेही आपल्या मदतीला येतो. तो आपल्या शरीरातले हॉर्मोन्स संतुलित करायला मदत करतो, ज्यामुळे पाळी नियमित होते आणि पोटदुखीही कमी होते. अर्थात हा काही जादूचा उपाय नाही की एका दिवसात फरक जाणवेल. यासाठी तुम्हाला नियमितपणे याचं सेवन करावं लागेल. पण जर तुम्ही सातत्य ठेवलं ना, तर हळूहळू तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि आता येऊया वजन नियंत्रणाकडे. आजकालची एक मोठी समस्या. कोरफड काय करतो तर तो आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय वाढवतो आणि शरीरातली सगळी विषारी द्रव्य बाहेर टाकायला मदत करतो. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, फक्त कोरफडीचा रस पिऊन वजन कमी नाही होणार. त्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायामाची जोड असणं खूप खूप गरजेचं आहे. आपल्याला अनेकदा असं विनाकारण थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा जाणवतो, विशेषतः हवामान बदलताना तर हमखास. कोरफड आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवतो. जर तुम्ही नियमितपणे कोरफडीचा रस घेतला तर शरीरात एक प्रकारची ऊर्जा येते आणि सारखं आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं. चला, आरोग्याचं तर झालं, आता थोडं सौंदर्याकडे वळूया. कारण त्वचा आणि केसांसाठी तर कोरफड म्हणजे जणू एक वरदानच आहे. पिंपल्स, चेहऱ्यावरचे काळे डाग किंवा कोरडी निस्तेज त्वचा ह्या समस्यांनी तर आपल्यापैकी अनेक जण त्रस्त असतात. पण महागड्या क्रीम्सवर पैसे खर्च करण्याऐवजी एकदा हा घरगुती उपाय करून बघा. कोरफड वापरल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि एकदम मऊ बनते. आणि याचा वापर करणं तर त्याहून सोपं आहे. फक्त ताज्या कोरफडीच्या पानातून त्याचा गर किंवा जेल काढा, तो सरळ चेहऱ्यावर लावा आणि एक 15-20 मिनिटं तसंच ठेवा. मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. बस, तुम्हाला लगेचच एकदम फ्रेश आणि ताजेतवानं वाटेल. केस गळणं आणि केसांमध्ये कोंडा होणं ह्या तर इतक्या सामान्य समस्या आहेत की जवळपास सगळ्यांनाच कधी ना कधी याचा सामना करावा लागतो. पण कोरफड यावरही खूप प्रभावीपणे काम करतो. तो केसांच्या मुळांना पोषण देतो, ज्यामुळे केस मजबूत होतात, मऊ होतात आणि त्यांची वाढही चांगली होते. केसांसाठी एक सोपा घरगुती उपाय सांगते. कोरफडीच्या जेलमध्ये थोडं नारळाचं तेल मिसळा. हे मिश्रण तयार झालं की त्याने केसांच्या मुळांना छान मसाज करा आणि साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून फक्त 2दा जरी असं केलं ना, तरी तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसेल. आता इतके सगळे फायदे ऐकल्यानंतर वाटेल की बस आजपासूनच कोरफड वापरायला सुरुवात करूया. पण थांबा, कोणताही नैसर्गिक उपाय वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं असतं. चला तर मग, आता आपण हे जाणून घेऊया की कोरफडीचा वापर करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. त्यामुळे कोरफडीचा रस जास्त प्रमाणात घेऊ नका. गरोदर महिलांनी तर याचं सेवन पूर्णपणे टाळावं. लहान मुलांना देण्याचा विचार करत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी शुद्ध आणि नैसर्गिक कोरफडच वापरा.
आणि ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना. ज्यांना डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी कोरफडीचं सेवन करण्याआधी आपल्या डॉक्टरशी बोलणं बंधनकारक आहे. कारण कोरफड रक्तातील साखर आणि बीपीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर या सगळ्या माहितीनंतर आपण या निष्कर्षापर्यंत पोचतो की कोरफड हा खरंच आपल्या आरोग्य आणि सौंदर्याचा एक सच्चा नैसर्गिक सोबती आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोरफड हा एक नैसर्गिक, आपल्या खिशाला परवडणारा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो आपल्या अनेक लहान मोठ्या समस्यांवर रामबाण ठरू शकतो. पण जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कोणताही नैसर्गिक उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा तो नियमितपणे आणि योग्य प्रमाणात वापरला जातो. सातत्य हेच यशाचं खरं गमक आहे. चला, आता तुम्ही सांगा, आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कोरफडीचा वापर कसा करतो? तुमचे काही खास अनुभव किंवा घरगुती उपाय असतील तर खाली कमेंट करून सगळ्यांना नक्की सांगा.